आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे जन्माष्टमीची। देशभरात श्रीकृष्णाचा जन्म सोहळा विविध पद्धतीने साजरा केला जातोय। आज श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि उद्या दहीहंडी साजरी केली जाणार आहे। यंदा जन्माष्टमी श्रावणी सोमवारी आल्यानिमित्ताने या दिवसाचं विशेष महत्त्व आहे। श्रावणी सोमवारी शिवपूजन केलं जातंय आणि जन्माष्टमी तसंच श्रावणी सोमवार अशा दोन्ही व्रतांचे उपवास केले जात आहेत। हिंदू धर्मीयांमध्ये श्रीकृष्ण जन्म पवित्र उत्सव मानला जातो। या दिवशी अनेक घरात मंदिरांमध्ये रात्री 12 वाजता श्रीकृष्णाची बालमूर्ती पाण्यात ठेवून मनोभावे पूजा केली जाते आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो। विष्णूचा 8वा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या अष्टमी तिथीला झालेला आहे। द्वापार युगातील रोहिणी नक्षत्रात तो झाला। गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते। ओडिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा अशा पद्धतीने साजरी केली जाते। गुजरातमध्ये सातम म्हणजे सप्तमीच्या दिवशी विविध पद्धतीचे खेळ खेळले जातात। दरम्यान उत्तर प्रदेशमधील मथुरेमध्ये श्रीकृष्ण जन्मानिमित्त मंदिरामध्ये पहाटेची आरती करण्यात आली। एनडीटीव्हीच्या सर्व प्रेक्षकांसाठी खास मथुरेतील ही आरती।